नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. पुत्रदा एकादशीला काय खावे आणि काय खाऊ नये जाणून घ्या नियम. हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या व्रताला महत्त्वाचे स्थान आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. नावाप्रमाणेच एकादशीला मुलांसाठी हे व्रत पाळले जाते. पंचांगानुसार पौष पुत्रदा एकादशीचे व्रत मंगळवार 30 डिसेंबर रोजी पाळले जाणार आहे. एकादशीचे व्रत जितके फायदेशीर आहे तितकेच त्याचे नियम देखील कठीण असतात. पुत्रदा एकादशीला काय खावे आणि काय खाऊ नये जाणून घ्या. कधी आहे पुत्रदा एकादशी? पुत्रदा एकादशी तिथीची सुरुवात मंगळवार 30 डिसेंबर रोजी सकाळी 6:38 वाजता सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबर रोजी पहाटे 4:48 वाजता संपणार आहे. अशा वेळी पुत्रदा एकादशीचे व्रत मंगळवार 30 डिसेंबर रोजी पाळले जाणार आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी काय खावे? या उपवासात केळी, द्राक्षे, सफरचंद आणि डाळिंब यासारखी ताजी फळे खाऊ शकतात. ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी बदाम, काजू, पिस्ता आणि अक्रोड यांचे सेवन देखील करू शकतात. दूध, दही आणि चीज देखील सेवन करता येते. उपवासादरम्यान नेहमीच्या मिठाऐवजी फक्त सैंधव मिठाचा तुम्ही वापर करू शकता. काय खाऊ नये? पुत्रदा एकादशीला काय खावे? फळे, केळी, पपई, ताक, साबुदाणा, राजगिरा, भगर, शेंगदाणे, रताळे, बटाटा, तूप व साखर. पुत्रदा एकादशीला काय खाऊ नये? तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ, गहू, ज्वारी, बाजरी यासारखी धान्ये, डाळी व कडधान्ये, कांदा, लसूण, मांसाहार, अंडी, मद्य, तेलकट व मसालेदार अन्न. एकादशीच्या दिवशी तांदूळाचे सेवन करायचे टाळावे. कांदे, लसूण, मांस आणि अल्कोहोल पासून दूर राहा. उपवासाच्या काळात मध आणि सुपारी खाण्यासही मनाई आहे. पॅक केलेले अन्न आणि रेस्टॉरंटमधील अन्न टाळा. काय आहेत एकादशीच्या व्रताचे नियम? एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करावा आणि कोणाचीही टीका करू नये किंवा वाईट बोलू नये. त्यासोबतच रागावर नियंत्रण ठेवावे. एकादशीला तुळशीची पाने तोडू नये. पूजेसाठी एक दिवस आधीच पाने निवडा. शक्य असल्यास एकादशीच्या रात्री झोपू नका. त्याऐवजी श्रोत्रे म्हणा. पुत्रदा एकादशीचे काय महत्त्व आहे? पुत्रदा एकादशीचे व्रत हे संतती प्राप्तीसाठी केले जाते. ज्यांना मूल होण्यात अडचणी येत आहे त्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत निश्चितच करावे. ज्या लोकांना मुले आहेत त्यांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि समृद्धीसाठी हा व्रत पाळला. एवढेच नाही तर हे व्रत केल्याने समृद्धी, संपत्ती आणि आरोग्य मिळते. सर्व इच्छा पूर्ण होतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.